पुण्यातील बालभारतीच्या कार्यालयासमोर मनसेनं आंदोलन केलंय। मनसेचे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। हिंदी भाषा पुस्तकांच्या गोडाऊनवर छापा टाकून पुस्तके ताब्यात घेण्याचा इशारा यावेळी आता देण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आता आक्रमक झालेली आहे। हिंदी पुस्तके ताब्यात घेण्याचा यावेळी इशारा मनसैनिकांनी दिलाय। पुण्यातील बालभारतीच्या कार्यालयासमोर मनसैनिकांनी आंदोलन केलंय। हिंदी भाषेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालंय। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। हिंदी पुस्तके ताब्यात घेण्याचा यावेळी इशारा दिलाय मनसेचे विद्यार्थी सेनेचं हे आंदोलन। बंद करा, बंद करा, पुस्तक वितरण बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, पुस्तक वितरण बंद करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा। अरे हिंदी सक्ती रद्द, अरे हिंदीची सक्ती, अरे हिंदी सक्ती रद्द, हिंदी सक्ती रद्द, हिंदी सक्ती रद्द, हिंदी सक्ती रद्द, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। अरे बंद करा, बंद करा, शासन निर्णय बंद करा, पुस्तक छपाई बंद करा, बंद करा, पुस्तक छपाई बंद करा, बंद करा, बंद करा, पुस्तक छपाई बंद करा, अरे बंद करा, बंद करा, पुस्तक छपाई बंद करा, हिंदी भाषेची सक्ती रद्द झालीच पाहिजे, 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 हिंदी भाषेची सक्ती रद्द झालीच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा, विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा। विजय असो। अरे बंद करा, बंद करा, हिंदी सक्ती बंद करा। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्या सोबत जोडले। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय बालभारती परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदी विरोधात पुन्हा आक्रमक झाले। आंदोलन सुरू आहे, काय ताजे अपडेट आहेत? हिंदीचं पुस्तक वाटू देणार नाही, पुस्तक वितरण करून देणार आपल्यासोबत या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्या सोबत जोडले। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय मनसेच्या विद्यार्थी सेनेचं आता आंदोलन सुरू आहे आणि यावेळी आता बालभारती परिसरात हे आंदोलन सुरू आहे। मनसैनिक आक्रमक झालेत, काय ताजे अपडेट आहेत? आंदोलन नेमकं काय आहे? आपण बघतोय की मनसेचे जे विद्यार्थी सेनेचे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। बालभारतीच्या या कार्यालयात जी हिंदीची पुस्तकं आहेत ती या ठिकाणी फाडली जात आहेत आणि निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। आपण बघतोय की हिंदीचं जे पुस्तक आहे ते या ठिकाणी फाडलं जात आहे या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आणि काळीशाही जी आहे ही या पुस्तकांवर फेकली जाते आहे। मनसेचे सगळे सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपण पाहतो। त्यांनी या सगळ्या पुस्तकांवरची काळीशाही जी आहे ती देखील फेकलेली आहे आणि निषेध व्यक्त करण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी हिंदी ही सक्तीची नाही अशा पद्धतीचं जाहीरपणे सांगितलेलं असताना दुसरीकडे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय की हिंदी अनिवार्य नाही। मात्र मनसेचे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते या सगळ्या त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं आपण पाहतोय, ज्यातून त्यांनी या सगळ्या बालभारतीच्या कार्यालयाच्या नक्कीच ज्ञानेश्वर, आंदोलनाबाबतचे वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडून घेत असतो। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। त्यांनी हिंदीची पुस्तकं बाजूला काढून त्याचा